गुन्हे शाखा युनिट 2च्या धडाकेबाज कामगिरीत रस्त्यात फिरणाऱ्या नागरिकांवर मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेत नाशिक पोलिसांनी 1,23,000 रुपये मूल्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 14 ऑक्टोबर रोजी अश्वमेध नगर रोडवर फिर्यादीला अडवून पैसे मागणाऱ्या आरोपींनी नकार मिळताच मारहाण केली। तात्काळ घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी पोहोचले आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी उमेश प्रल्हाद खनपटे आणि सूरज चिंतामण पवार यांना फुलपाखरू गार्डन जवळ सापळा लावून पकडले। अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातून 4 मोबाईल आणि 1 मोटारसायकल हस्तगत केली असून आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे। ताब्यात आलेला मुद्देमाल म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।